पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधल्या काही इम्पॉर्टंट आणि बेसिक टेक्निकल टर्म्स ज्या की तुम्हाला तुमच्या वर्किंग मध्ये, तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या कामामध्ये तुम्हाला अत्यंत उपयोगाला येतील. तर चला तर मग इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनचं इनोव्हेटिव्ह सिरीज चालू करूया आणि बघूया डिफरंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेक्निकल टर्म्स. विद्यार्थी मित्रांनो, या टर्म्स इलेक्ट्रिकल तसेच वायरमन या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोगाच्या आहेत. आपण चालू करूया टेक्निकल टर्म्स. त्यामध्ये जर आपण बघताल तर पहिलं आहे एसआय युनिट्स. विद्यार्थी मित्रांनो, एसआय युनिट्स म्हणजेच इंटरनॅशनल सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो, आपण ITI झाल्याच्या नंतर, आपण इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर, आपण टेक्निकल पर्सन झाल्याच्या नंतर आपल्याला भारतातच नव्हे तर जगात कुठेही काम करावं लागतं. वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये जावं लागतं. आपल्याला कधी युरोपमध्ये जावं लागेल, कधी जपानमध्ये जावं लागेल, कधी USA मध्ये जावं लागेल. तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक पर्टिक्युलर इंटरनॅशनल सिस्टीम डिझाईन केलेली आहे. त्या इंटरनॅशनल सिस्टीममुळे आपल्याला कोणत्याही देशामध्ये गेल्याच्या नंतर तेथील पॅरामीटर प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी काम करण्यासाठी कन्व्हिनियन्स होतो, सुविधा होतो. म्हणून जगामधील सर्व देशांनी एकत्र येऊन एक सिस्टीम बनवलेली आहे. त्या सिस्टीमला आपण SI सिस्टीम किंवा इंटरनॅशनल सिस्टीम म्हणतो. आपल्या भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत असताल की ISO म्हणजेच इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, अशा काही सिस्टीम्स आहेत. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत इंटरनॅशनल सिस्टीम. तर इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये हे काही बेसिक पॅरामीटर्स आहेत आणि त्याचे काही SI युनिट्स, स्टँडर्ड युनिट्स दिलेले आहेत. ते आपण बघूया. त्यामध्ये पहिलं युनिट आहे टाइम, दुसरा आहे लेंथ, तिसरा आहे मास, चौथा आहे टेम्परेचर आणि पाचवा आहे फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला टाइम हा सेकंद मध्ये मेजर होतो आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे लिहिताना तुम्ही काय लिहिणार? 10 सेकंद. 10 सेकंद साठी या ठिकाणी 10 फॉर द व्हॅल्यू आणि S फॉर द युनिट म्हणजे 10 सेकंद आहे. त्याच्यानंतर आपण कन्व्हर्जन करू शकतो. याला जर आपण फॉर एक्झाम्पल 60 ने मल्टिप्लाइड केलं तर ते होतात 600 सेकंद. आता 600 सेकंद मध्ये तुम्हाला जर मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला डिवाइड बाय 60 करावं लागते. डिवाइड बाय 60 केल्याच्या नंतर याची व्हॅल्यू होते 10. म्हणजे हे काय झालं? 10 मिनिट्स. आलं का तुमच्या कन्व्हर्जन लक्षामध्ये? तर टाइमचं जे बेसिक युनिट आहे, बेसिक युनिट जे आपण वापरतो ते आहे सेकंद आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन काय? यस. आणि यस, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. तसंच आता आपण सेकंड युनिट बघूया. ते आहे लेंथ. लेंथ म्हणजे काय? यस, यू आर एक्झॅक्टली करेक्ट. लेंथ म्हणजे लांबी. लेंथचं SI युनिट आहे मीटर. लेंथचं SI युनिट काय आहे? मीटर आहे आणि दॅट इज डिनोटेड बाय ॲब्रिव्हिएशन M. तर मग त्याचं बेसिक युनिट आहे लेंथचं मीटर आणि ॲब्रिव्हिएशन आहे M. आणि आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, आपल्या सहजतेसाठी आपण किलोमीटर म्हणू शकतो किंवा माइल्स वगैरे असे काही त्याचे सबसिडरी युनिट्स आहेत, ते आपण वापरू शकतो आपल्या कन्व्हिनियन्सनुसार. तर आपल्याला क्लिअर झालं, लेंथचं SI युनिट आहे मीटर आणि ॲब्रिव्हिएशन आहे M. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण मास घेतलं
तर त्याचं युनिट आहे ग्राम अँड इट्स ॲब्रिव्हिएशन इज जी. तर आपण काय केलेलं आहे, मास युनिट आहे, SI युनिट आहे ग्राम आणि त्याचा ॲब्रिव्हिएशन आहे जी. आपण मास जे असते, मास आपण त्याला आम्ही केजी म्हणलेलं आहे. ओके, तर हे जे आहे हे डिराइव्ड युनिट आहे, पण बेसिक युनिट काय आहे, ग्राम फॉर द मास. तशाच पद्धतीने टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन, ॲब्रिव्हिएशन आहे के. आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण भारतामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपण केल्विन मध्ये न जाता आपण डिग्री सेल्सिअस मध्ये जातो. ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप कमी आहे त्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे केल्विन मध्ये मेजर करतात आणि डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन तुम्ही केल्विन मध्ये सुद्धा करू शकता, त्याला डिग्री केल्विन असं म्हणतो. त्याप्रमाणे फोर्सचं युनिट आहे, SI युनिट आहे न्यूटन आणि डिनोटेड बाय लेटर L आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं माझं कन्क्लुजन एवढंच आहे की SI युनिट्स मध्ये टाइम, लेंथ, मास, टेम्परेचर आणि फोर्स याचे या ठिकाणी युनिट दिलेले आहेत, जसे की सेकंद, मीटर, ग्राम, केल्विन, न्यूटन आणि त्याचे ॲब्रिव्हिएशन्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कधीही कोणताही पॅरामीटर लिहिल्याच्या नंतर, फिजिकल पॅरामीटर लिहिल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या समोर त्याचं ॲब्रिव्हिएशन लावावंच लागतंय. त्यामुळे तुम्हाला ते पर्टिक्युलर क्वांटिटी जी की आपण मेजर केलेली आहे त्याची आयडिया येते की ती क्वांटिटी किती आहे. जसं फॉर एक्झाम्पल एक छोटंसं एक्झाम्पल घेतो की मी टाइम बद्दल सांगितलेलं आहे की 10 काय 10 सेकंद आहेत की 10 मिनिट आहेत की 10 तास आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिक सांगावं लागणार आहे की टाइम किती आहे, 10 सेकंद आहे, किंवा टाइम किती आहे 10 मिनिट आहे, किंवा टाइम किती आहे 10 आवर्स आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी युनिटचं फार आणि फार महत्व आहे क्वांटिटीच्या मेजरमेंट मध्ये. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.